मित्रांनो, या सिरीजच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी डोळा कसा रिअलिस्टिक ऑप्ट करू शकता तो पूर्णपणे रिअल टाईममध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा व्हिडिओमध्ये मी डोळ्याव्यतिरिक्त बाकीच्या गोष्टी पण मी इथे ऑप्ट करून दाखवणार आहे तुम्हाला. तर डोळ्यासाठी आपण टाईम वेस्ट नाही करत आहे. इकडे आपण फास्ट फॉरवर्ड करून आपण इथे डोळा बनवणार आहे. जर तुम्हाला हा डोळा बनवायला शिकायचा असेल तर तुमच्या मोबाईलमध्ये ऑप्शन असतो, तुम्ही त्या व्हिडिओला स्लो करून पण बघू शकता की मी कशी डिटेलिंग ऑप्ट केलेली आहे. तर चला व्हिडिओ सुरू करूया. आणि हा थोडासा फास्ट फॉरवर्ड होणार आहे डोळ्याचा व्हिडिओ आणि बाकीच्या गोष्टी रिअल टाईममध्येच होणार आहे मित्रांनो. तर चला स्टार्ट करूया. पुढच्या डिटेलिंगसाठी ह्या पेन्सिलचा वापर करणार आहे मी. इकडे पहिल्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की फर्स्ट लेअर ऑप्ट करायसाठी आपल्याला स्किन कलर पेन्सिल इकडे अप्लाय करायचे आहे. तर मी तो स्किन कलर पेन्सिल फर्स्ट लेअर ऑप्ट करून घेतो. मित्रांनो, जेव्हा आपण फर्स्ट लेअर ऑप्ट करत असतो तेव्हा आपल्याला इक्वल प्रेशरचा अप्लाय करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावर लेअर बाय लेअर शेडिंग करायचे आहे. त्यामुळे आपण इक्वल प्रेशर अप्लाय केल्यानंतर आपले आर्टवर्क खूप छान असं मिक्स्ड होतील कलर्स. बघा मित्रांनो, इथे रेफरन्स इमेजला चांगल्या प्रकारे ऑब्झर्व केल्यानंतर मी सेकंड लेअर ऑप्ट करत आहे. सेकंड लेअर मला इथे लाईट ब्राऊन कलरची सेकंड लेअर दिसत आहे. त्या प्रकारे मी इथे सेकंड लेअर ऑप्ट करत आहे. मी इकडे पहिल्या लेअरच्या डायरेक्शनमध्येच ऑप्ट करत आहे. तुम्हाला पण तुमच्या आर्टवर्क जर रिअलिस्टिक बनवायचं असेल तर त्याच डायरेक्शनमध्ये ऑप्ट करायला शिका नेहमी. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं तुम्हाला की जेव्हा पण तुम्ही स्मूथ शेडिंगसाठी कलर पेन्सिल ऑप्ट कराल तेव्हा नेहमी सेकंड लेअर थर्ड लेअर जेव्हा ऑप्ट कराल तेव्हा नेहमी तुमची कलर पेन्सिल हे रोल मोशनमध्येच अप्लाय झाली पाहिजे. कारण त्याच्यामुळे काय होतं की दोन कलरचे जेव्हा पार्टिकल एक दुसऱ्यामध्ये मिक्स होतात तेव्हा तुम्हाला एक स्मूथ रिझल्ट मिळतो. तर तुम्ही पण असंच करा. नेहमी जेव्हा तुम्ही थर्ड लेअर सेकंड लेअर थर्ड लेअरमध्ये काम कराल किंवा आणखीन लेअरवरती काम कराल तेव्हा रोल मोशनमध्ये आपली पेन्सिल फिरवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामुळे ते पार्टिकल मिक्स होतील आणि तुम्हाला एक स्मूथ शेडिंग मिळेल मित्रांनो. जेव्हा पण आपण एखादा आर्टवर्क बनवतो, जेव्हा आपण लेअर बाय लेअर शेडिंग करायचा प्रयत्न करतो रिअलिस्टिक आर्टवर्क बनवताना, तेव्हा तुम्हाला एक गोष्ट करायची आहे. जेव्हा पण तुम्ही एखादी डार्क पेन्सिल ऑप्ट करता त्याच रिलेटेड जे दुसऱ्या पेन्सिल असतात त्या तुम्ही ऑप्ट करून रिअलिस्टिक लुक तुम्ही तुमच्या आर्टवर्कला देऊ शकता मित्रांनो. तर इथे मी त्याच बेसिसवरती इथे ऑप्ट करायचा प्रयत्न करत आहे. इकडे तुम्ही बघत असाल की मी इकडे एक स्किन कलर पेन्सिल वापरली आहे, डार्क ब्राऊन वापरली आहे, लाईट ब्राऊन वापरली आहे, आणखीन इथे ऑरेंज शेड वापरला आहे. जे आपल्या रेफरन्स इमेजमध्ये असतील त्या रिलेटेडच आपल्याला कलर वापरायचे आहेत आणि त्याच रेंजमधले कलर आपल्याला वापरायचे आहेत. तेव्हा ते आर्टवर्क रिअलिस्टिक वाटणार आणि जसं आपल्याला स्किन टेक्स्चर स्मूथ टेक्स्चर पाहिजे तसं ते लेअर बाय लेअर जेव्हा तुम्ही ऑप्ट कराल त्याच कलरचे पेन्सिलचं, तेव्हा ते रिअलिस्टिक आर्टवर्क वाटेल आपलं. बघा मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा पण तुम्ही सेकंड लेअर थर्ड लेअरमध्ये काम करत असाल तेव्हा तुम्हाला तुमची पेन्सिल रोल मोशनमध्ये फिरवायची आहे. बघा इकडे मी कसं रोल मोशनमध्ये फिरवत आहे आणि किती मला स्मूथ टेक्स्चर मिळत आहे इकडे. तसं तुमच्या पण आर्टवर्कमध्ये तुम्हाला करायचं आहे नेहमी. बघा मित्रांनो, मी तुम्हाला जी टेक्निक सांगितली आहे त्या टेक्निकच्या हिशोबाने किती स्मूथ आपल्याला रिझल्ट मिळत आहे इकडे. तुमच्या आर्टवर्कमध्ये पण तुम्हाला असंच रिझल्ट पाहिजे असेल तर हीच टेक्निक वापरा तुमच्या आर्टवर्कमध्ये. करत आहे तुम्ही पण इथे बघत असाल की कशी ॲक्युरेट मी इकडे पेन्सिल ऑप्ट करत आहे. बघा मित्रांनो, जिथे रिफ्लेक्शन मला दिसत आहे तिकडे मी इलेक्ट्रिक इरेझर वापरणार आहे.
तुम्ही नॉर्मल इरेजर पण वापरू शकता. इकडे बघा मित्रांनो, जिथे मला थोडासा डार्क व्हॅल्यूज दिसत आहे तिथे मी डार्क पेन्सिल ऑप्ट करून घेतो. कारण आपण अजूनपर्यंत डार्क पेन्सिल वापरलीच नाही आहे. तर थोडंसं जिथे मला दिसत आहे तिथे मी थोडेसे डार्क करून घेतो डार्क पेन्सिल वापरून. स्लाइडली शेड आहे मित्रांनो, तर जास्त प्रेशर अप्लाय नका करू, कारण जास्त डार्क व्हॅल्यूज दिसत नाही मला. त्याच्यामुळे मी थोडीशी लाईट अशी पेन्सिल वापरत आहे. जास्त प्रेशर अप्लाय नाही करत आहे ह्याच्यासाठी. आपल्या रेफरन्स इमेजमध्ये आपल्याला थोडासा ऑरेंज शेड पण वाटत आहे, तो पण आपण इथे ऑप्ट करून घेऊया मित्रांनो. ऑरेंज शेड केल्यानंतर बघा किती रिअलिस्टिक आपला आर्टवर्क दिसत आहे. तुम्ही पण असंच तुमच्या आर्टवर्कमध्ये नेहमी ऑब्जेक्टला चांगला ऑब्झर्व करायला शिका. कोणताही रेफरन्स इमेज चांगल्या प्रकारे ऑब्झर्व केल्यानंतरच ते तुम्हाला रिअलिस्टिक लुक देऊ शकतं मित्रांनो. बघा मित्रांनो, इथे मी संभाजी महाराजांचा टिळा बनवण्यासाठी मी करेक्शन पेनचा वापर करत आहे, जो आपण आपल्याला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होतो. तो करेक्शन पेन वापरून इथे मी संभाजी महाराजांचा टिळा बनवत आहे. तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त रोली जेल पेनचा पण वापर करू शकता किंवा तुम्ही वॉटर कलरचा पण वापर करू शकता मित्र.